नमस्कार सर्वांना। महाशिवरात्र हा अतिशय आपल्या हिंदू धर्मामधला मोठा सण आहे। आपले भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये वेगवेगळे सण साजरे करत असतात आणि आपल्या परंपरा जपल्या जात असतात। त्यामधीलच एक महत्त्वाचा आणि पवित्र सण म्हणजे महाशिवरात्र होय। महाशिवरात्र हा सण हिंदू संस्कृतीमध्ये आनंदाने आणि अतिशय भक्तिभावाने साजरा केला जातो। महाशिवरात्र या सणादिवशी भगवान विष्णू म्हणजेच महादेव यांची अगदी भक्तिभावाने पूजा केली जात असते आणि या दिवशी उपवास देखील केला जात असतो। महाशिवरात्र हा सण फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये माघ कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी साजरा आपण करत असतो। तर या वर्षीची शिवरात्र ही 8 मार्च 2024 रोजी आलेली आहे। तर यामध्ये 4 प्रहर कोणते आहे, शुभ संयोग कोणते आहे, त्याचबरोबर आपल्याला पूजा कशी करायची आहे हे सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्या जर काही शंका असेल तर त्या तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर यंदाची शिवरात्र ही आपण 8 मार्च रोजी साजरी करणार आहोत। पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र असते। तर यंदाही 8 मार्चला रात्री 9:57 महाशिवरात्रीला सुरुवात होणार आहे व ती 9 मार्चला संध्याकाळी 6:17 त्याची समाप्तीही होणार आहे। म्हणून 8 मार्चला आपण महाशिवरात्र ही साजरी करणार आहोत। तर त्याचा ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही 8 मार्चला सकाळी 5:01 ते 5:50 असणार आहे। तुम्ही या वेळेमध्ये जर कोणाला ब्रह्ममुहूर्तावर पूजा करायची असेल तर त्यांनी सकाळी या वेळेत पूजा नक्की करावी। त्यानंतर महाशिवरात्रीचे 4 प्रहर असणार आहेत। तुम्ही 4 प्रहरामध्ये सुद्धा पूजा करू शकतात किंवा 8 मार्चला तुम्ही पूर्ण दिवसभर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकतात। तर पहिला प्रहर हा 8 मार्चला सायंकाळी 6:25 ते रात्री 9:28 असणार आहे। त्यानंतर दुसरा प्रहर हा 8 मार्चला रात्री 9:28 ते 12:31 असणार आहे। त्यानंतर तिसरा प्रहर हा 9 मार्चला रात्री 12:31 ते पहाटे 3:34 असणार आहे आणि चौथा प्रहर हा पहाटे 3:34 ते 6:37 असणार आहे। असे हे 4 प्रहर आपल्याला पंचांगामध्ये 8 मार्चला आणि 9 मार्चला साजरी करायची आहेत। तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार कोणत्याही प्रहरामध्ये पूजाही करू शकतात किंवा 8 मार्चला तुम्ही पूर्ण दिवसभर सुद्धा पूजाही करू शकतात। ज्यांना या प्रहरामध्ये पूजा करणं शक्य होत नसेल त्यांनी ब्रह्ममुहूर्तापासून पूर्ण दिवसभर कधीही पूजा केली तरी सुद्धा चालणार आहे। त्याचबरोबर आपल्याला 8 मार्चला उपवास सुद्धा करायचा आहे आणि आपल्याला महादेवाच्या पिंडीची या दिवशी पूजा सुद्धा करायची आहेत। त्याचबरोबर 8 मार्चला 3 शुभ संयोग जुळून आलेले आहेत। तर त्याच्यातला पहिला शुभ संयोग म्हणजे सर्वार्थ सिद्धी योग जुळून आलेला आहे। त्यानंतर शिव योग जुळून आलेला आहे आणि सिद्धी असा हा योग जुळून आलेला आहे। हे 3 योग 8 मार्चला जुळून आलेले आहेत। त्याच्यामुळे हा दिवस अतिशय महत्त्वाचा, अतिशय शुभ मानला जातो। या दिवशी आपल्याला महादेवाच्या पिंडीवर बेल वाहून पूजाही करायची असते। त्याचबरोबर या दिवशी शिवपिंडीला आपल्याला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत याने स्नान घालायचे आहेत। त्यानंतर शिवाच्या पूजेमध्ये आपण हळदी कुंकू वापरत नाही। आपल्याला शिवाच्या पिंडीला भस्म वापरायचे आहेत। शिवपूजेमध्ये पांढऱ्या अक्षदा वापरत असतात, त्यांना आपल्याला रंगीत करायचे नाही। तसेच पांढऱ्या अक्षदा ज्या तुटलेल्या नसेल, ज्या अखंड असेल असे तांदूळ आपल्याला महादेवाच्या पिंडीवर व्हायचे आहेत। शिवाक्षाला तांदूळ, क्वचित गहू व पांढरी फुले सुद्धा वाहिली जात असतात। शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा कधीही घालत नाही, अर्धचंद्राकृतीच प्रदक्षिणा आपण घालत असतो।
महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणांपासून रक्षण होण्याकरता शिवतत्व आकृष्ट करण्याची जी ताकद असते ते शिवाच्या मंत्रामध्ये आहे. या दिवशी आपल्याला भरपूर सारा नामजप करायचा आहे, तर तो म्हणजे ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा तुम्हाला या दिवशी जास्तीत जास्त जप हा करायचा आहे. मी तुम्हाला एक छोटीशी महाशिवरात्रीची कथा सांगते की आपण का महाशिवरात्र ही साजरी करत असतो. बऱ्याच जण वेगवेगळे सांगत असतात, बऱ्याच वेगवेगळ्या कथांमध्ये वेगवेगळी कहाणी ही आहे. तर काही जण म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता. जे महाशिवरात्रीला उपास आणि साधना करतात त्यांना भगवान शिव आशीर्वाद देता असं म्हणतात. त्याचबरोबर अशी एक कथा आहे की समुद्र ढवळत असताना वासुकी या नागाच्या मुखातून भयंकर विषाच्या ज्वाला निघाल्या. त्याचे नंतर समुद्राच्या पाण्यात मिसळून भयंकर विष झाले. जेव्हा त्यांना परिस्थितीची जाणीव झाली तेव्हा प्रत्येक देव, ऋषी आणि इतर ज्ञानी व्यक्ती भगवान शंकरांकडे गेले आणि संरक्षणासाठी प्रार्थना करू लागली. ही विनंती मान्य करून भगवान शंकरांनी ती गळ्यात धारण केली. त्या क्षणी समुद्रातून चंद्रही उगवला आणि भगवान शिवाने देवाच्या विनंतीनुसार आपल्या घशातील विष शांत करण्यासाठी त्याच्या कपाळावर चंद्र धारण केला. भगवान शिवाने जगाला वाचवण्यासाठी विष प्राशन केल्याच्या या घटनेबद्दल देवतांनी त्या रात्री चंद्रप्रकाशात सर्व देवतांचा जय जयकार केला. तेव्हापासून या रात्रीला शिवरात्री असे संबोधले जाते आणि महाशिवरात्रीचा हा सण भगवान शिवाने मानवतेच्या आणि सृष्टीच्या हितासाठी दिलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. कारण ही संपूर्ण विश्वाची व्याख्या आहे. हे अज्ञानातून ज्ञानाकडे संक्रमण दर्शविते. त्यानंतर म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे भगवान शिव सुरुवातीला प्रगट झालेला दिवस होय. शिवाने ज्योतिर्लिंगाचा किंवा अग्नीच्या शिवलिंगाचा आकार धारण केला. असे शिवलिंग सुरुवात किंवा समाप्ती नसलेले असे म्हटले जाते की हंसाच्या रूपात प्रगट झालेल्या ब्रह्माजीने शिवलिंगाचा शिखर पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु ते शोधू शकले नाहीत. शिवलिंगाचा वरचा भागही त्यांच्या आवाक्याबाहेर होता. दुसरीकडे भगवान विष्णूनेही वराहचे रूप धारण केले आणि शिवलिंगाची मदत शोधली, परंतु ते देखील अशक्य झाले. दुसरी परंपरा असे सांगते की महाशिवरात्रीच्या दिवशी 64 वेगवेगळ्या ठिकाणी शिवलिंगाचा उदय झाला. त्यापैकी फक्त 12 नावे आहेत जी आपल्याला परिचित आहे. त्यांना 12 ज्योतिर्लिंग म्हणून संबोधले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी उज्जैनमधील महाकाल मंदिरात लोक दिवा लावतात. या दिवशी भगवान शिवाचे अनुयायी लवकर उठतात, स्नान करतात आणि नंतर परमेश्वराची स्तुती करतात आणि त्यांचा सन्मान करतात. या दिवशी पुष्कळ लोक शिव मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि महामृत्युंजय जप किंवा रुद्राभिषेक यांसारख्या पूजा करतात. या दिवशी मंदिरांमध्ये मोठी गर्दी असते. या दिवशी असंख्य शिवभक्त गंगेत स्नानासाठीही जात असतात. या दिवशी मंदिरात येणारे भाविक भगवान शिवाला त्यांच्या विशेष आशीर्वादाच्या बदल्यात पाणी, गांजा, धतुरा, फुले इत्यादी गोष्टी वाहत असतात. त्याचबरोबर उपवास करताना आणि महाशिवरात्रीच्या विधीत सहभागी होताना गहू, तांदूळ आणि डाळी यांसारख्या गोष्टी खाणे टाळावे असा सल्ला भाविकांना दिला जातो. या दिवशी शिवलिंग अभिषेक अवश्य करावा, कारण या दिवशी शिवलिंग अभिषेक केल्याने सर्व प्रकारच्या ग्रह समस्यापासून मुक्ती मिळते आणि इच्छित परिणाम आपल्याला प्राप्त होत असतो. म्हणून महाशिवरात्रीला एवढे महत्त्व आहे. म्हणून आपल्याला या दिवशी महादेवाच्या पिंडीवर पाण्याने, पंचामृताने, ऊसाच्या रसाने अभिषेक घालायचा आहे. तुम्हाला कुठल्या गोष्टींची प्राप्ती हवी असेल, म्हणजे तुम्हाला तुमच्या कुठल्या इच्छा पूर्ण करायच्या असेल, त्यानुसार तुम्हाला अभिषेक हा शिवपिंडीवर घालायचा आहे. शिवपिंडीच्या अभिषेकाला खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर तुम्ही धोत्र्याचं फूलसुद्धा आणि बेलाची पानंसुद्धा तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर वाहायची आहे. या दिवशी जेवढं शक्य होईल तेवढे मिठाचे पदार्थ खाणे टाळायचं आहे. साबुदाणा शक्य होत
असेल तर साबुदाणा तुम्हाला ह्या दिवशी खायचा नाही. कुठलेही मिठाचे पदार्थ शक्यतो खाऊ नका. तुम्ही या दिवशी चहा, दूध, कॉफी, त्याचबरोबर कुठल्याही म्हणजे जसं ताक झालं, दही झालं, हे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात. ज्यूससुद्धा तुम्ही पिऊ शकतात, जेणेकरून आपल्या बॉडीला एनर्जीही मिळेल, भूकही लागणार नाही आणि आपला उपवास हा सुद्धा व्यवस्थितरित्या पार पडेल. त्याचबरोबर हा उपवास आपल्याला पूर्ण 24 तासासाठी करायचा असतो. म्हणजे जर तुम्ही आज सकाळी उपवास पकडला तर तो आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. एकादशीसारखा हा उपवास आपल्याला करायचा आहे. पण ज्यांना बरं वाटत नाही, ज्यांचे पथ्य आहे, गर्भवती महिला आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हा उपवास करावा. आपल्या मनाने उपवास करू नये. आपल्या तब्येतीची काळजी घेऊनच तुम्ही हा उपवास करावा. पण जे लोक चांगले आहे, व्यवस्थित आहे, ठणठणीत आहे, त्यांनी हा उपवास नक्कीच अतिशय सुंदररित्या करावा. म्हणजे अतिशय अगदीच या दिवशी आहे उपवास म्हणून खा खिचडी, खा भगर. आणि भगर तर अजिबातच ह्या उपवासाला चालत नाही. सोमवारच्या उपवासाला सुद्धा, म्हणजेच महादेवाच्या कोणत्याही उपवासाला भगर ही चालत नाही. त्यामुळे तुम्ही चुकूनही या दिवशी वरी, त्यालाच भगर असं म्हणतात, तर भगर ही तुम्ही खाऊ नका. शक्य होत नसेल तुमच्याकडं तर तुम्ही साबुदाणा हा खाऊ शकतात. त्याचबरोबर या दिवशी जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये कांदा आणि लसूणपासून जे पदार्थ आपण बनवतो तर ते सुद्धा तुम्ही बनवू नका. त्याचबरोबर नॉनव्हेजसुद्धा तुम्ही या दिवशी खाऊ नका. बघा, आपल्या घरामध्ये वृद्ध मंडळी असते किंवा लहान मुलं असतात, त्यांना आपण उपवास पकडा असं म्हणू शकत नाही. तर त्यांच्यासाठी आपल्याला भाजी पोळी करणं किंवा त्यांना काय आवडेल ते करून देणं गरजेचंच असतं. म्हणून या दिवशी तुम्ही शक्यतो कांदा, लसूण त्याच्यामध्ये टाकू नका. तशाच भाज्या बनवा किंवा जे काही तुम्हाला बनवायचं असेल ते. तर अशा प्रकारे आपल्याला महाशिवरात्रीचा सण हा साजरा करायचा आहे. तर ज्यांना कोणाला आपली ही इन्फॉर्मेशन म्हणजेच माहिती आवडली असेल तर त्यांनी कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्कीच लिहा. तुमच्या जर काही शंका असेल तर त्या तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच विचारू शकतात. तर आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.